तर बाई इथं थोडा वेळ आता फिरतोय आम्ही, कारण की गाडीमध्ये बसून कंटिन्यू एवढं बोर होऊन झालं आहे ना, म्हटलं बोलतो आम्हाला थोडंसं आराम बिराम करून थोडं फिरू. आणि काय व्ह्यू आहे बाई इकडे. तर बाई आता ना आम्ही थोडं जेवण खायचं थांबतो इथे हवेवाला. एकदम बेस्ट लोकेशन सापडले आम्हाला, कारण की इतर जाणार लोक सुद्धा इथे जेवणाला थांबलेले आहेत. ते आपली पब्लिक, ती आपली क्रुझर. तर बाई आम्ही त्यांना कचोरी वगैरे खाल्ली, एवढी बेस्ट वाटली ना आम्हाला, फक्त 10 रुपयाला. एकदम राजस्थानी कचोरी होती. आणि काय व्ह्यू आहे बाई इकडनं, एकदम इकडच्या लोकांना शेत अलगच करतात. मला तर गहू वाटतंय बाई, गहू लावलेलं जातं. तर बाई फायनली आता 382 किलोमीटर राहिले नाही, लई टाईमपास बंद बाई. आता इथं फ्रेश बीच व्हायला थांबलो होतो आम्ही. 7 दिवस व्यस्त गेले आमचे फायनली. आणि आमच्या भाऊ वरती सामान बिमान काही घ्यायला गेला होता, कारण आमचे फ्रेश वरती ठेवलेले आहेत गाडीवर, सगळे पॅकिंग बिकिंग झालेली. फ्रेश का मग ओके का आता पुरा ओके. मित्रांनो एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सोनोकोडी ब्लॉगमध्ये. तर बाई आजची ब्लॉगची सुरुवात एकदम खतरनाक विषय आहे आज, कारण की ना आपण आज जातो आहे महाकुंभमध्ये. तर आता गाडी बिडी सगळं अरेंजमेंट केलं, तर तयारी बरी बाकी. म्हटलं चला ब्लॉगचं स्टार्टिंग करून घेऊ, कारण की आपण रात्री आता 2-1 तासामध्ये 11 वाजता निघणार आहे. आपल्याकडे फ्लॅश दिस काही नाही एवढं, तर मग तिथं क्वालिटी एवढं दिसणार नाही. म्हटलं आता ब्लॉगिंग चालू करून घेऊ, पॅकिंग बिकिंग करून घेऊ, डायरेक्ट कंटिन्यू दाखवेल तुम्हाला. फिलहाल तर आता मी ऑफिसवर बसलो आहे, सगळे आलेलं आहे, पॅकिंग बिकिंग पण निघू. चला मग आता तुम्हाला तिथेच भेटतो मी गाडीजवळ. इथून बहुत कमीत कमी 1100 किलोमीटर एक साईडकडून 2 दिवस कंटिन्यू आपली ड्रायव्हिंग चालणार आहे. गाडीमध्ये 2 दिवस कंटिन्यू बसलेले राहू. आता बघू, फर्स्ट टाईम मग एवढा मोठा प्रवास करणार, मी कधी गेलो नाही एवढा दूर. उज्जैनपर्यंत गेलं. उज्जैनमध्ये कसं आम्ही कमी लोक होतं काही नाही. आता बघू एवढ्या लोकांमध्ये 2 दिवस प्रवास कसा राहता, ॲडव्हेंचर आपण बघू. चला फिलहाल निघू आता घरी. बोलो महाकाल महाराज की जय. तर बाई फायनली आमची गाडी बिडी तयार होऊन गेली. आपले भाड्याबाई सोबत येत आहे. पुढे जातो आपण आज प्रयागराज. ही आपली गाडी पुरं सेट बिडून गेलेलं आहे, आणि आपला SK9च्या पुरं सेटअप. चला आता कंटिन्यू करू. आपली क्लिप बी पहिले ऑलरेडी निघून गेलेली. तर आपली क्लुझर पहिले आपल्याला पेट्रोल व्हायचं याच्यामध्ये. तर बाई इथून आता जस्ट आम्ही 4 भरतोय 10 रुपयामध्ये. आपलं सुमित्राच्या इथून बघू, त्याला पैसे रिटर्न मागू त्याच्याकडनं आपण. तर बाई आता आम्ही डिझेल भरायसाठी गाडीवर थांबलेलो आहे, कारण की डिझेल पुरी फुल करायची. मग निघू आपण. कमीत कमी आम्ही उद्या दुपारपर्यंत गाडी कंटिन्यू करू. पोचतो ते आधी, कारण की 1100 किलोमीटर वन साईड म्हणून ते. त्याला आता डिझेल भरू, आणि फायनली आपण पहिलं ना स्टोरी काढू. बाई स्टोरी टाकायची आपल्याला. स्टोरीने टाकली तर मजाच काय, आपण एवढं दूर जातो स्टोरी टाकायलाच पाहिजे इंस्टाग्रामला, इंस्टा फॅमिली. चला फायनली आपली क्रुझर स्टोरी बिरी टाकू. बाई आम्ही इथं ना चहा प्यायला थांबलो होतो. म्हटलं चहा पिऊन घेऊन मस्त फ्रेश पण जाऊ, कारण की इतका वेळ गाडीमध्ये बसून तर सगळं जाम होऊन गेलेलं होतं. म्हटलं चला फायनली चहा पिऊन घेऊ. आता मस्त चहा पिली झाली आमची. त्या गाडीमध्ये बसून कंटिन्यू आपण ड्रायव्हिंग आपल्याला
लवकरात लवकर पोहोचायचे आपल्याला 1.5 दिवस तरी लागून जातील तिथल्या पूजाला. फिलहाल तर आता आपण निघू इथून. आता इथं फ्रेश बीच व्हायला थांबलो होतो आम्ही. 10 बीच जास्त गेले आमचे फायनली. आणि आमच्या भाऊ वरती सामान बिमान काही घ्यायला गेला होता, कारण की आमचे फ्रेश वरती ठेवलेले आहेत गाडीवर. सगळे पॅकिंग बिकिंग झालेली. फ्रेश का मग ओके का आता पुरा ओके. आणि आता आम्ही या जागेवर थांबलेलो आहे फ्रेश बीच व्हायला. आंघोळी तर काय करू नये, कारण की काय बसून आम्हाला खूप अजून कवर करायचे. 750 किलोमीटर बाकी आमचे कवर करायचे. राईट चला. तर भाई आम्ही त्यांना कचोरी वगैरे खाल्ली. एवढी बेस्ट वाटली ना मला, फक्त 10 रुपयाला. आणि एकदम राजस्थानी कचोरी होती. आणि काय व्ह्यू आहे भाई इकडनं एकदम. इकडच्या लोकांना शेत अलगच करता. मला तर गहू वाटतंय भाई, गहू लावलेले तर असं काय अँगल आहे भाई पण इथून. चला आता खूप टाईम झालेला आहे, थोडं फ्रेश बीच होतो आहे म्हणून इथं टाईमपास करतोय. निघू आता. आपल्याला अजून 650-700 किलोमीटर कवर करायचं आहे. संध्याकाळून गेल बहुतेक रात्र येऊ शकते भाई. आता जो पण आम्ही व्हिडिओ काढतोय आणि आमचे एस के नाही ब्लॉग चालू करतो म्हटलं, त्याला ब्लॉग आपण बी चालू करून हे ती सेल्फी स्टिक आणि आमची गँग क्रुझर हे सगळी टाईमपास होतो आमच्या. आणि काय सीन आहे भाई भारी इकडे ते. आम्ही थोडं जेवण खायकडे थांबलेलो इथे हवेवाला. एकदम बेस्ट लोकेशन सापडले आम्हाला, कारण की इतर जाणार लोक सुद्धा इथे जेवणाला थांबलेले आहेत. ते आपली पब्लिक, ही आपली क्रुझर. फायनली आता काय केले 350 एकदम खतरनाक व्ह्यू आहे भाई इथून डायरेक्ट. हायवे बिऊन पुरा जंगल एरिया टाईप आहे, पुरा जंगल टाईप विषय इथे. आणि आमचं सामान निघतोय अजून इथून. खूप मजा आपल्याला बाकी एका ठिकाणी फ्रेश बीच व्हायला लागेल. पुरं एकदम बेस्ट लोकेशन दाखवले तुम्हाला. बघा मी जंगल दाखवू शकतो. भाई आता जेवण होऊन गेलं आहे. आता फायनली निघू आपण. आमच्या इथं कमीत कमी अर्धा तास गेला. आता निघू. गाडी बिडीची तयारी सगळी झालेली आमची. चला मग पहिलेच खूप अंधेर होऊन गेला. लवकर बजाते आज आपल्याला. तर भाई फायनली आता 382 किलोमीटर राहिलेलं आहे. टाईमपास हे आपण गुगल मॅप चालू आपल्याला. भाई वापस आम्ही ब्रेक घेतला आहे थोडं फ्रेश व्हायसाठी. इथे तोंड बिन हातपाय तोंडूला हॉटेलला थांबलेलो आहे. आता बघू अजून काहीतरी 350 किलोमीटर आहे. काय सांगतो एस के? वॉशरूम मी ते देशी वॉशरूम आहे. देशी पण चला आपलं पण डायरेक्ट तुला मागे यायला लागेल आणि ते फवारा बघ समोर. दोन नंबर द्यायचे भाई. नाही ते एक जण बोलला की मागे जा म्हणे, पण तसं काहीच नाही. कुठं इकडे मागे काय सापडला नाही आम्हाला. समोर बघताय का तुम्ही? बघा ते फवारा मारायचे का पाणी मारायचे काय माहिती. चला भाऊ निघू आपण. वापस चहा प्यायला थांबून गेलो आम्ही, कारण की मला एवढी झोप लागत होती ना.
डेंजर. तर संध्याकाळचे 6 वाजले आणि आपण शॉपला चहा प्यायला थांबलेलो आहे. काय असं व्ह्यू आहे. फिलहाल आता एक चहा पिऊ मग निघू आपण पुढे आता. तर भाऊ मी एकदम भारी काम करून घेतलं डायरेक्ट. जर काम होऊन गेलं ना तर मला झोपत लागणार आहे लवकर. माउंटेन डूक ते घेऊन घेतलेलं आहे मी डायरेक्ट. हे जर पिलं ना तर झोप लागत नाही मला एवढे लवकर. कारण की माउंटेन डूकची बातच अलग राहते. याच्यामुळे झोप करत उडून जाते. तर बाई इथं थोडा वेळ आता फिरतोय आम्ही कारण की गाडीमध्ये बसून कंटिन्यू एवढं बोर होऊन गेलो आहे ना. म्हटलं भाऊ थांबा थोडंसं आराम बिराम करू थोडं फिरू. आणि काय व्ह्यू आहे बाई इकडे येऊन करामध्ये. पूर्ण पाडीला काय डायरेक्ट फोकस नाही. सॉरी थोडा फोकसमध्ये डिले होऊन गेला आपला मोबाईल. आता पुरा पाडीला काय एकदम खतरनाक व्ह्यू आहे इकडे. फिलहाल त्याला आता हे माउंटेन डूक व्ह्यू मग निघू आपण. बाई इथं थोडं नाश्ता पाण्यासाठी थांबलो आम्ही. जस्ट फ्रेश बेशू मग निघू इथून. तर बाई आता फायनली आम्ही थांबून गेलो इथं. आता आम्ही स्वयंपाक बनवू. खिचडी कढी खिचडी करणार आहेत. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे आमच्या पाणी सुरू गेलं आहे. बरंच समोरच्या आणि बोर चालू करून देणार आहे. तर जेव्हा त्याच्याकडे पण रस्ता क्रॉस करून नाही बाई. एवढ्या गाड्या चालत आहेत ना बघा तुम्ही. कारण की आता आम्ही एकदम जेवढून लागलो आहे तर खूपच गाड्या आणि ट्रॉफिक चालतं आता इथे. रस्ता क्रॉस करायला बी थोडा जीव घाबरतोय. आणि आपल्याला त्या साईडला यायचे ते क्लुझर निघते बघा समोरून. तिकडे यायचे आपल्याला पाणी भरायला. ती आमची जेवणाची तयारी चालू आहे. सगळे बसलेले आहेत आपले. राजू काका जेवणाची तयारी सुरू झालेली. मग नाश्ता बिस्ता सॉरी जेवण करून निघू द्या. तर बाई आता खिचडी आणि पोहा आहे मस्त. आता खाऊ मग निघू. तर बाई जेवण आमचे सगळे झालेलं आहे. तर आपली सगळी गँग बसलेली आहे. तर मग आजचा छोटा ब्लॉग तुम्हाला लावायला चॅनलला सबस्क्राईब करून द्या. भेटू आपण उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये कंटिन्यू. भेटू आपण उद्या.